गुड मॉर्निंग. कामवाल्या दीदीला अजिबात काम करून देत नव्हती प्राव्या. सकाळी उठल्या म्हणून तिला असं चेअरमध्ये बसवलं, म्हणजे तिथे गपचूप बसेल आणि दीदी पटपट काम करून घेतील. दीदींचं काम झाल्यानंतर प्राव्याला ब्रेकफास्ट भरवला आणि तिला थोडा वेळ घेऊन बसले, कारण की ती मला जेवण बनवूनच देत नव्हती. आणि इकडे तिची बडबड चालू होती. ती एवढी गोड आत्या म्हणत होती, ते कसं तुम्हीच ऐका. आत्या ये ये, आजा आजा. बडबड करून करून दमली आणि तिथेच झोपली. आता ती झोपली आहे तर मला तिला उचलून बेडरूममध्ये ठेवावंच लागणार होतं, कारण की तिने घरभर एवढा पसारा केला होता, तो मला आवरायचा होता. पण तो आवरण्याआधी मी जेवण बनवून घेतलं आणि जेवून घेतलं. त्यानंतर तो पसारा आवरायला घेतला, कारण प्राव्या उठली ती तो पसारा परत करणार हे मला माहिती आहे, पण आवरणंही गरजेचं होतं, कारण की घर खूपच घाण दिसत होतं. ती झोपून उठली आणि आत्ता मॅडमला जेवायचं नव्हतं. मी विचारलं पापा खाणार का, तर तिचं आन्सर बघा ती काय देते. फिश खायचंय. कुठून आणू फिश? अरे आज मंगळवार आहे, फिश नाही खायचं. असं कसं काय बाय? चाव चाव करून कशी खाते फिश? अशी खाते फिश. जेवण झाल्यावर ती हे पॉपेट घेऊन बसली आणि एवढी मन लावून त्याच्याबरोबर खेळत होती ना. हे असे टॉयज ना मुलांसाठी खूप बेस्ट असतात. त्याच्याबरोबर खेळता खेळताना ते अगदी त्याच्यात गुंतून जातात. थोड्या वेळाने भूषण ऑफिसमधून आला. तो आल्यावर त्याला भूक लागली होती आणि कालचं डोसाचं बॅटर उरलं होतं, त्यामध्ये गाजर आणि बीट किसून घातला आणि छान असे अप्पे केले. खाऊन झाल्यावर प्राव्याला रेडी केलं आणि तिला खाली घेऊन गेले. खाली प्राव्याला तिची फ्रेंड भेटली, श्रिया. दोघींची एवढी मस्ती सुरू होती, मस्त डान्स वगैरे करत होत्या, इकडे तिकडे पळत होत्या. त्यानंतर प्राव्याला एक आजींचा ग्रुप दिसला, ज्या भजन म्हणत होत्या आणि प्राव्याही त्यांच्यामध्ये जाऊन उभी राहिली आणि मस्त टाळ्या वाजवत होती. थोड्या वेळाने घरी परत आलो. मला जेवण करायचं होतं म्हणून भूषण प्राव्याला घेऊन बाहेर खेळत होता आणि खेळ हा तर प्राव्याला अक्षरशः क्रिकेट खेळायला शिकवत होता आणि प्राव्याही एन्जॉय करत होती. आणि झोपायच्या आधी या बापलेकीने मस्त डान्स करत दिवसाचा शेवट केलाय. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.